मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस अजितदादांची रात्री 1 तास बैठक, विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची शक्यता. उद्योगपती गौतम अदानींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. धारावी प्रकल्पासंदर्भात बैठक झाल्याची माहिती. माढ्यामध्ये दादा गटाचे आमदार बबनराव शिंदे आणि बंधू रमेश शिंदेंमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता. दिल्लीमध्ये रमेश शिंदे आणि सुप्रिया सुळेंची भेट. चित्रा वाघ यांचे कारनामे माझ्याकडच्या पेनड्राईव्हमध्ये. शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांचा मोठा दावा. दुपारी 3 वाजता सगळं उघड करणार, विद्या चव्हाणांची प्रतिक्रिया. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक. राज्यातील विविध मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता. राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळाची घोषणा. ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनसारखी योजना राबवण्यात येणार. मंत्री उदय सामंत यांची माहिती. राज्याचे एक उपमुख्यमंत्री पुण्याचे, ते या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय. पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरेंचा पालकमंत्री अजित पवारांना टोला. राज ठाकरे सुपारी बहाद्दर. अयशस्वी व्यक्तीनं दादांच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित करू नयेत. अजित पवारांवरील टीकेनंतर अमोल मिटकरींचा पलटवार. जंगल पेटलेला असताना हा बिबट्या पळून गेला. आता पुन्हा शिकार करायला बिबट्या माघारी आल्यास सोबत न घेण्याची कार्यकर्त्यांची इच्छा. पवार गटाच्या उत्तम जानकरांची अजित पवारांवर टीका. ज्याने सख्या बहिणीची काळजी घेतली नाही त्या माणसानेच लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. सुषमा अंधारेंचा अजित पवारांना खोचक टोला. शूर्पणखासारख्या बहिणींच्या पोटामध्ये पोटशूळ उठला. त्यांनी बहीण भावाच्या नात्यामध्ये नाक न खुपसलेलं बरं. रुपाली पाटलांची अंधारेंवर टीका. विरारच्या अर्नाळ्यामधल्या अनधिकृत रिसॉर्टवर पालिकेचा हातोडा. रिसॉर्टमधील हाणामारीमध्ये मिलिंद मोरेंचा मृत्यू. मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. खडकवासला धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी. 25,000वरून धरणातील विसर्ग 20,000 क्युसेकनं सुरू. पाण्याचा विसर्ग कमी करण्याचा निर्णय. यशस्वी शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. यशस्वी शिंदे आणि आरोपी एकाच रस्त्यावरून जातानाची सीसीटीव्ही दृश्य समोर. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. परतीपूर्वीच दिंडी प्रमुखांच्या बँक खात्यामध्ये 20,000 रुपये जमा. आषाढी वारीमधील 1500 दिंड्यांना 3 कोटींचं सरकारकडून वितरण. झारखंडच्या चक्रधरपूरमध्ये हावडा मेलचे 18 डबे रुळावरून घसरले. हावडा मुंबई मार्गावरील वाहतूक बंद. 12 प्रवासी जखमी झाल्याची माहिती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पराभवानंतर भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्नाकडून निवृत्तीची घोषणा. रोहन बोपन्नाच्या 22 वर्षाच्या कारकिर्दीला पूर्णविराम.